आणि आज आपण खमंग असे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत आणि त्याला लागणारी चटणीही आपण आज बनवणार आहोत। तर मग बघू शकता हे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ किती सुंदर आणि स्वादिष्ट आणि चविष्ट खमंग असे दिसत आहेत। तर चला मग पाहूया आपण रेसिपी। माझ्याकडे या लाल मिरच्या होत्या, त्या मी या चटणीसाठी वापरत आहे। आणि तुमच्याकडे जर हिरव्या मिरच्या असतील तरीही तुम्ही हा ठेचा किंवा ही चटणी बनवू शकता। मी या गरम तव्यामध्ये घातलेल्या आहेत मिरच्या आणि एक थेंब तेल सोडून त्या थोड्या परतून घेतलेल्या आहेत आणि आता चटणीसाठी प्रिपेअर करत आहोत। एक मूठभर भाजलेले शेंगदाणे आणि या परतलेल्या लाल मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये मोठा लसूण घेतला आणि त्या सोलून मी त्याच्या पाकळ्या या चटणीमध्ये घालत आहे। लसूण घालताना थोडीही कंजूसी करायची नाही, लसूण हा खूप भरपूर घातला पाहिजे तरच या चटणीची चव खूप चांगली येते। तर मी इथे 2 चमचे जिरे घातलेले आहेत आणि चिंचेचा तुकडा मी इथे वापरलेला आहे प्लस आणि हे 1 चमचा मी मीठ घातलेले आहे आणि थोडासा गूळ। ही चटणी जर या पद्धतीने बनवली तर खूप छान आणि स्वादिष्ट अशी होते। मी इथे 2 चमचे तेल वापरलेली आहे आणि हे आता वाटण आपण मिक्सरला छानपैकी वाटून घेऊयात। हे अशा पद्धतीने मी आता वाटलेली आहे। मला थोडंसं अजून तेलाची गरज वाटते, यासाठी मी अजून 1 चमचा तेल याच्यामध्ये घालून हे पुन्हा वाटण करणार आहोत। आणि अशा प्रकारे मी इथे पुन्हा 1 चमचा तेल वापरून हे पुन्हा ही अशी चटणी छानशी सुंदर अशी मी बनवलेली आहे। शेंगदाणे ऑप्शन असतील, तुम्ही शेंगदाणे वापरला किंवा नाही वापरला तरी चालतील। आता आपण छानपैकी थालीपीठासाठी प्रिपेअर करूया। इथे मी एक मोठा लसूण सोलून घेतलेला आहे। इथे आपण थालीपीठासाठी लागणारं वाटण तयार करणार आहोत। तर मी इथे 2 चमचे जिरे घातलेली आहे। जर तुम्हाला ही चटणी जर मिक्सरच्या भांड्यामध्ये करायची असेल तर तरी तुम्ही करू शकता। मी इथे हा कलबत्ता वापरलेला आहे आणि एक मोठी हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे मी आणि थोडंसं मीठ घालून आता हे आपण मिरचीचा ठेचा आपण हा कलबत्त्यामध्येच वाटणार आहोत। तर या ठिकाणी मी 1 चमचा मीठ घातलेली आहे आणि हे वाटण आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, पूर्ण अशी बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही आहे। या पद्धतीने बघू शकता तुम्ही मी कसं हे वाटण ठेवलेले आहे। तर चला मग आणि ह्या ठेचा आता थोडा बाजूला ठेवून थालीपीठाची तयारी करून घेऊया। इथे मी ज्वारीचे पीठ 1.5 कप घेतलेले आहे, 1 कप आणि हा अर्धा कप किंवा अर्धा बाउल मी इथे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि खमंग असा वास सुटण्यासाठी 2 चमचे बेसन घातलेले आहे आणि थालीपीठाला थोडासा चिकटपणा येण्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ 1 चमचा वापरलेले आहे। तर हे आपण पीठ एकत्र चाळून घेऊया। मी जेमतेम 2 माणसांसाठी हे आता थालीपीठ बनवणार आहे, यासाठी फक्त मी 1.5 कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। जर तुमच्याकडे खाणारी लोक जास्त असतील तर त्या पद्धतीने तुम्ही ते पीठ घेऊ शकता, पद्धतीने तुम्ही ते प्रमाण घेऊ शकता। आणि इथे मी मोठा कांदा चिरून घातलेला आहे, चॉपरमध्ये चिरून हा असा मी घातलेला आहे। तर 1 चमचा हळद, 2 चमचे तीळ, चवीनुसार मीठ आणि आपण आता मिरचीचा ठेचा इथे वापरणार आहोत, जो आपण ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवला होता बाजूला। आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र छान असं मिक्स करून घेणार आहोत या पिठासोबत। आणि इथे आपण मिक्स करताना 2 चमचे तेल वापरलेले आहोत आणि इथे पाणी न वापरता आपण छानसं असं मिश्रण एकत्र हातावर चोळून घ्यायचे, तुम्ही बघू शकता। आणि आता चोळून झाल्यानंतर मी इथे थोडे थोडे करून मी पाणी वापरत आहे, एकदम पाणी वापरायचं नाही। आणि 1.5 कप ज्वारीच्या पिठासाठी मी किती पाणी वापरलेली आहे हे मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने सांगूनच देईन। तर थोडं थोडं करून आता हे पीठ मी मळून घेत आहे। आपल्याला भाकरी बनवताना लागणारं जसं पीठ आहे तसंच आपण हा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे। घट्ट आणि पातळ असं न ठेवता थोडंसं मऊसूत आपण हे मळून घ्यायचं आहे। तर मी इथे अंदाजे 1 कप पाणी वापरलेले आहे हे मळून घेण्यासाठी। आणि इथे मी आता जिरेपूड धनेपूड घातलेली आहे, हे मी आधी मिश्रणात टाकण्यासाठी विसरलेले होते।
सो आता मी या मिश्रणामध्ये टाकून किंवा या पिठाच्या गोळ्यामध्ये टाकून हे पुन्हा मी छानसं असं मऊसूत होऊपर्यंत पीठ मळून घेते आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी हे पीठ मळलेले आहे आणि कसं आपल्याला बॅटर पाहिजे, हे कन्सिस्टन्सी कशी हवी आहे हे तुम्ही यामध्ये पाहू शकता या व्हिडिओमध्ये. आणि अशा पद्धतीने आपण छानपैकी असा या पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला खूप जाडसर आणि खूप मऊ असं ठेवायचं नाही, आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हा गोळा तयार केला पाहिजे. तवा गरम करायला ठेवून नंतर आणि मी इथे बटर पेपर वापरलेला आहे थालीपीठ थापण्यासाठी. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर पातळ किंवा जाडसर असा प्लास्टिकचा कागद घेऊन त्यावर थोडंसं असं तेल पसरवून आणि थोडंसं करून हाताला आपण पाणी वापरून हे असे थालीपीठ थापून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने हे थालीपीठ थापलेले आहे. जर तुमच्याकडे तुम्ही घाई गडबडीमध्ये जर तुमच्याकडे काही भाजी वगैरे करायला नसेल तर हे खूप छान आणि हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्यासाठी किंवा लंचसाठी. आणि तवा देखील गरम झालेला आहे. सो हे थालीपीठ मी आता तव्यामध्ये घालून थोडंसं असं तेल टाकून हे मी थालीपीठ भाजून घेणार आहे. जर तुमच्याकडे वाळूक असेल, ज्याला खूप पाणी असतं ना, तो वाळूक जर तुमच्याकडे असेल आणि तो जर खिसून या पिठामध्ये टाकून जर तुम्ही ते पीठ मळून घेतला तर ते वाळूकाचं जे थालीपीठ आहे ते माइंड ब्लोईंग होऊ शकतं गाईज. तुम्ही ते एकदा प्लीज ट्राय करून बघा. यासोबत तुम्ही वाळूक किसून घालू शकता. खूप छान टेस्ट आणि चव येते. खूप खमंग लागतात हे थालीपीठ. अशा पद्धतीने हे थालीपीठ मी खूप छानपैकी शेकून घेतलेले आहे. प्लीज एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी गाईज. खूप छान आणि हेल्दी खमंग टेस्टी असे हे थालीपीठ होतात. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे थालीपीठ तयार झालेले आहेत. किती छान पद्धतीने हे दिसत आहेत. खूप टेस्टी आणि स्वादिष्ट असे हे थालीपीठ आहेत. आणि आपण बनवलेला ठेचा यावर टाकून थोडंसं यासोबत जर दही घालून खाल्लं बाजूला लावून तर ते झक्कास होतील गाईज. आणि अशाच पद्धतीने हे मी ज्वारीच्या पिठाचे खमंग असे थालीपीठ बनवून तयार केलेले आहेत गाईज. ही रेसिपी तुम्ही नक्कीच तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करू शकता. प्लीज एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा गाईज. थँक्यू.